अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19वा श्री गणेशाय नमः. एक ग्रंथ चिंते करावा श्रवण तिने होय दिव्य ज्ञान त्या ते ज्ञान परमार्थ साधन पंथ सुलभ होतेस बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र अत्यंतरे श्रवण करिता सर्वात पावीची निश्चिती. प्रसिद्धी आळंदी क्षेत्र नामी नरसिंग सरस्वती जयासी सर्वत्र ख्याती अजमाबर राहिली कृष्णा तडाकी क्षेत्र पवित्र ती देखिली ज्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहत महासाधू देखिले करावा हटयोग साधन ऐसी इच्छा बात दिन नाना साधावे फिरून शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिली ज्ञान तयाची पाहिली कितिकाच्या चरीन धरिली परी गेली व्यर्थसी. एकै समयी अक्कलकोटी स्वामी दर्शना इच्छ धरुणी पोटी आली नरसिंग सरस्वती महिमा श्रीची ऐकुनी सम्मुख पावनी तयाला अज्ञाचक्र वेदांतला एक श्लोक स्तोर म्हटला श्रवणी पडला तयाची श्लोक ऐकता तेथीची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरद्री प्राणवायू आश्चर्य करती सकळ जन असो झाल्या काही वेळा समाधी उतरुनी तत्काळी नरसिंग सरस्वती बावली स्वामी पदाबुजावरी मस्तक ठेवले जटकरी सदतीत झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठून या करीती स्तुती धन्य धन्य यतिमूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेतले मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्यांनी माझी इच्छा पुरवली चिंता सकाळ दूर झाली कार्यभाग साधला असो नरसिंग सरस्वती आळंदी क्षेत्र परतून येती तेथे वास्तव करीती सिद्ध प्रसिद्ध तयाला बहुत धर्मकृत्य केले दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एक वेळी अक्कलकोटी पातळले घेतले समर्थाचे दर्शन उभी राहिले कर जोडून झाले पाहत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया नरसिंग सरस्वतीसी समर्थ बोलले समयेसी लोकी धन्य पावलासी वार योषिता पाळुनी तेसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पाविती जन मग जासी सुरभोनी अंती जासी सुकावे. ऐकुनी समर्थांची वाणी आश्चर्य वाढले सकळ मनी नरसिंग सरस्वती स्वामी असुनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खुन येथी तत्काळ जाणून पाहू लागला अधवंदन शब्द एक न बोलावी असो तेव्हापासूनी सिद्धी दिली सोडूनी येऊनी राहिले तोस्थानी धर्मकृत्य बहत केली यशवंतराव भोसलेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाली वासुदेव फटके ब्राह्मणत्वर त्याची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलात अनवार होनी बंड ज्यांनी समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधले तत्वता ऐसे वाटली त्याची चिंता दर्शना पातळले सौकार्याची चिंतुनी अंतरी खंडक दिली श्रीची करी मनी मजवरी कृपाधरी तरी खंडक हाती देईल जाऊनी बसली दुरी श्रीनी जाणली अंतर त्याचे पावनी कर्मथोर राजद्रोह मानसी लगभगे उठली स्त्वर आली बाहेरी तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी कार्य आपण योजले ते शेवट न झाले भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खंडक करी परी तो अभिमानी पुरुष खंडक घेऊनी तैसीत आला तो परत तो स्थान झेंडा उभरिला बंडाचा त्यात त्याला यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपद्य भोगले कष्ट गेले व्यर्थसी. असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विखांत राहिले अक्कलकोटात राजा श्रीम सरदार मायपास तोडूनी दूर झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करताई आनंदी. अकस्म एक दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टींसी मृत्यू समे पातळला
पाहुण्या विपरीत परी श्रीचरण धटले चटकरी उभी राहिली काळधुरी नव्वल परी झाले दीनवंदन होऊनी दूड घातली मिठी चरणी तात्या करीती विनवी मरण माझे चुकावे ते पाहुणी श्री समर्थ कृतज्ञतासी काय सांगत असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिला तो ऋषी दिस त्याचा असे आज अंत त्यासी न्यावे तो वृत्त पर्शयात करू नको ऐसा समर्थ बोलते तोची नव्वल वर्तले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता बैला प्रती दिली मुक्ती मदन चुकवले तात्याचे ऐसी लीला असंख्य वर्णू जाता वाढे ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार मात्र येते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा समत सदा परसम प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा श्रीस्तु शुभवतु श्री स्वामी समर्थ।